सर्वांचं स्वागत। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आमच्या महाराष्ट्र सरकारचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे आणि शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक चौकशी यंत्रणांकडे मागणी केलेली आहे की क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरीचं नाव घेतलेलं नाही, पण जरीमरीचं पण नाव तुमच्या माध्यमातून शासनाकडे द्यावं। या विभागामध्ये असणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या हक्कामध्ये त्यांना 2006च्या आलेल्या पुरानंतर महाराष्ट्र शासन केंद्र शासनाने घेतलेला निर्णय यांचं स्थलांतर करून त्यांना हक्काचं घर देण्यात यावं आणि म्हणून 2008-2009 मध्ये यांच्या हक्कासाठी काही इमारत बांधल्या गेल्या। एका विकासकाला तो ठेका देण्यात आला आणि तशा पद्धतीने शासनाच्या आदेशाने, शासनाच्या नियमाप्रमाणे 2008-2009 मध्ये इमारती बांधल्या गेल्या आणि या इमारतीच्या मध्ये आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने गेले माझ्या 4 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर गेले अनेक सभागृहामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता लहान मुलाला त्या ठिकाणी जाळायला काढलं होतं, परंतु या लोकांना ज्यांच्या स्वतःचा हक्क, यांच्या मुलाबाळाचं घर मिळालं पाहिजे यासाठी ते प्रयत्न केले। त्याला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने असे निर्णय झाला, घरं मिळण्यास सुरुवात झाली। शासनाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना घरं दिली जात आहेत आणि या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी असं सांगितलं की मोठा घोटाळा झालेला आहे आणि जी चौकशी व्हावी, ती त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझ्या क्रांतीनगर, संदेशनगर विभागातील लोकांच्या वतीने जाहीर पाठिंबा करतो। त्यांची मागणी शासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांनी केलेली मागणी ही पूर्ण व्हावी, चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये लोकांच्या समोर यावं की याच्यामध्ये भ्रष्टाचार कोणी केलेला आहे, कुठल्या गोरगरिबांकडून पैसे घेतलेले आहेत, याची चौकशी करून शासनाने लोकांसमोर तो निर्णय, वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी। मी आपल्या माध्यमातून सांगतो, ही योजना 2007 पासून सुरू झाली। पहिलं नोटीस आलं ते 2007 ला, त्याच्यानंतर दुसरं नोटीस आलं पात्र अपात्र ते 2010 ला, त्याच्यानंतर पात्र अपात्र झाले, त्यांना घरं द्यायचं ठरलं ते आहे 2017 ला, घरं द्यायचं ठरलं। त्या या कालावधीमध्ये 2007 ते 2014 या कालावधीमध्ये सरकार कुणाचं होतं, त्या सरकारमध्ये मंत्री कोण होते, पालकमंत्री कोण होते, या पालकमंत्री असेल, शासनाचे कोण मंत्री असतील, त्यांच्या काळामध्ये त्या गोरगरिबांना नोटीस दिले गेलेले आहेत, गोरगरिबांचं झोपडं पात्र आहे का अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्यांच्या कालावधीमध्ये जे असणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती राजकीय दबाव आणून पात्र अपात्र ठरवण्याचं जे काम केलेलं आहे याची चौकशी झाली पाहिजे। नावाने अर्धवट बोलायचं, पूर्ण पण नाही बोलले, अर्धवट बोलले की या ठिकाणी असणाऱ्या आमदार पण नाही पुढचे बोलले। त्यांना जर असं वाटत असेल की या ठिकाणी असणाऱ्या आमदाराची चौकशी व्हावी तर या कालावधीमध्ये, ज्या कालावधीमध्ये या लोकांना नोटीस देण्यात आली, ज्या कालावधीमध्ये ही झोपडी पात्र अपात्र ठरली, त्या कालावधीमध्ये असणारा आमदार असेल, पालकमंत्री असेल, मंत्री असेल, अधिकारी असेल, त्याची चौकशी झाली पाहिजे। बरोबर आहे, चौकशी झाली पाहिजे, हे बरोबर आहे। कारण काय आहे ना, लोक जे अपात्र होते ती चौकशी झाली पाहिजे। आता 100 कोटीचा घोटाळा आहे,
हा 210 कोटीचा घोटाळा आहे ते त्यामध्ये उघड होईल ना. या घोटाळ्यामधले काही लोक, संशयित लोक, याच्या पूर्वी पण जेलमध्ये गेले होते, हे उघड होईल ना. माझ्या जरीमरी मधल्या लोकांना किती त्रास झाला हे उघड होईल ना. आहे ना याशिनबाई? ते त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये सर्व माहिती त्यांच्याकडे आहे. होऊ द्या ना चौकशी. आणि म्हणून उन्हावरती बोटं दाखवून आपलं स्वतःचं पाप लपवण्यापेक्षा मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान आणि सर्व यंत्रणा यांना विनंती करतो की माझ्या क्रांतीनगर, संदेशनगर आणि जरीमरी या विभागाच्या वतीने आपल्याकडे मागणी करतो की या पुनर्वसनमध्ये ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे. एका घटनेचा वडेट्टीवारांनी काल उल्लेख केला. तुम्ही जे चावी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता तिथे काही जणांना अटक करण्यात आली, बोगस कागदपत्र बनवण्याचं काम सुरू होतं आणि त्यावरून हे आरोप सुरू झाले. याकडे कसं पाहता? मी तुमच्या माध्यमातून ज्यांनी बोलले, माझी तर पहिली त्यांना विनंती आहे, कारण ते माझ्या महाराष्ट्र शासनाचे विरोधी पक्षनेते. विरोधी पक्षनेत्याला अर्धवट माहिती असेल तर शासनाचं काम आहे, मी शासनामधला आमदार आहे, की विरोधी पक्षाला अर्धवट माहिती असेल तर शासनाने केलेली कारवाई, शासन करत असलेली लोकोपयोगी कामं हे विरोधी पक्षनेत्याला सांगितलं गेलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते यांना सांगू इच्छितो की त्या दिवशी या शेजारच्या हॉलमध्ये गोरगरिबांना स्वतःच्या घराची चावी देत असतात. जे 54 कागदपत्र पकडले गेले, जे 8 आरोपी पकडले गेले, 10 आरोपी, ते आरोपी पकडणारा आमचा शैलेश निंबाळकर हा शाखा प्रमुख आहे, बाबू मोरे हा आमचा शाखा प्रमुख आहे, निलेश मस्के हा आमचा पदाधिकारी आहे, माझा स्वतःचा मुलगा प्रयाग सर्वात पहिलं जर पकडला असेल तर माझ्या मुलाने पकडून आणलं. आणि ते सर्व 54 कागदपत्र, त्या ठिकाणी 8 असणारी लोक, तो कोण सुभाष यादव, आणि त्या ठिकाणी त्या वकिलाला शासनाच्या नियमाप्रमाणे नोटरी बनवायचा अधिकार दिलेला असतो, ते नोटरीचं रजिस्टर, हे सर्व पहिलं जर कोणी पकडलं असेल तर माझ्या मुलांनी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी पकडलेलं आहे. पोलिसांना कोणी जर सर्वात पहिलं बोलवलं असेल तर मी स्वतः बोलवलेलं आहे. पोलिसांना विचारून घ्या, माझा स्वतःचा फोन आहे. साकीनाका पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मी स्वतः फोन केला, पोलीस बोलवले, मी स्वतः MMRDच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आपण तक्रार द्या. 8 आरोपींना पकडून 54 कागदपत्र देणारा सर्वात पहिलं आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि मी स्वतः आहे, माझा मुलगा स्वतः होता. त्याच्यानंतर तुम्हाला बोलवून प्रेसच्या माध्यमातून सर्वात पहिली मुलाखत लोकांसमोर सांगणारा मी आहे. मीच प्रेसच्या माध्यमात लगेच प्रेसला बोलवलं, प्रेसच्या माध्यमातून लोकांसमोर ती बातमी जावी म्हणून मी प्रेस समोर मुलाखत दिली. आणि असं जर कोण बोलत असेल की त्या ठिकाणी काय चाललं होतं, माझा तो एकच मागणी आहे की 2007 ला दिलेली नोटीस आहेत आणि या नोटीसच्या माध्यमातून 2011 पर्यंत लोकांची पात्र अपात्र झाली, त्या संपूर्ण यंत्रणेची, त्या असणाऱ्या त्यावेळच्या यंत्रणेची चौकशी करावी आणि लोकांना न्याय द्यावा. त्याला समर्थन देत आहात, परंतु यामुळे कुठेतरी हे पुनर्वसनाचं काम गेल्या वर्षभरात आता तुम्ही पुढे नेलं होतं, त्याला देखील फीळ बसण्याची शक्यता आहे. अशी जर चौकशी सुरू झाली तरी जी लोकांना घरं मिळतात ती देखील थांबतील अशी शक्यता देखील आहे. मी आपल्याला सांगितलं की चौकशी होणं गरजेचं आहे. चौकशी करत असताना ज्या लोकांचं हक्काचं घर आहे त्या लोकांना हक्काचं घर देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांना विनंती करून या लोकांना जे पात्र झालेलं आहे त्यांचं हक्काचं घर ज्यावेळी इमारत रिपेअर होऊन राहण्याच्या योग्य असेल त्यावेळी त्यांना त्यांचं घर देण्यासाठी प्रयत्न करणार. कल के कार्यक्रम
में पूर्व मंत्री और पूर्व आमदार ने एक आरोप ऐसा भी लगाया था कि 2011 के जो झोपड़े थे, अपात्रतेचा प्रश्न देखील त्यांनी मोठा प्रमाणात मांडला की अपात्रता खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि मोठ्या लोकांना अपात्र केलंय असं त्यांच्याकडून आरोप आहे. मी आपल्याला हेच सांगितलं ना की हे सर्व जे आहे ते शेवटचं नोटीस आहे किंवा शेवटचे अपात्र पात्र झालेले 2017 मध्ये. मग जर त्यांना लोकांना सांगायचं असेल की त्यावेळी असणारी यंत्रणा, त्यावेळी असणारे राजकीय लोक यांनी अपात्र केलेलं आहे, तो हे 2017च आहे. 2017 मध्ये माझे मुख्यमंत्री नव्हते. 2017 मध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब माझ्या पक्षाचे नेते हे मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळी 2017ला मी आमदार नव्हतो. तर त्यावेळी असणारा कोण आमदार असेल, त्यावेळेची यंत्रणा असेल, त्यांनी जर हे अपात्र केलं असेल त्याची चौकशी करा. मोहम्मद पूर्व मंत्री शकील खान ये भी कह रहे हैं कि 2011 के डीआर के आधार पर सभी लोगों को घर के बदले घर मिलना चाहिए, 5 होना ही नहीं चाहिए. माझी ही विनंती आहे किंवा जे मागतायत ते करून द्या ना. आतापर्यंत झोपा काढत होते, दिलं ना लोकांनी. 20 वर्ष आमदार बनवलं, मंत्री बनवलं, पालकमंत्री बनवलं. का नाही लोकांना घरं दिली? नुसते मागणी करून होत नाहीये. लोकांची फक्त दिशाभूल करायची नाहीये. गोरगरिबांच्या व्यथा, गोरगरिबांच्या भावना, त्यांची गरिबी याची चेष्टा करायची नाहीये. अरे शासनाच्या नियमाप्रमाणे द्यायचे. महाराष्ट्र शासनाने तुम्हाला पालकमंत्री बनवलं होतं, याच लोकांनी निवडून दिलं होतं. या लोकांनी निवडून दिलं म्हणून तुम्ही पालकमंत्री झालात. याच लोकांची घरं होती ना. आता तुम्हाला दिसतंय 2011 गेल्यानंतर 2011 मध्ये तुम्ही आमदार होता, मंत्री होता, का नाही दिलं? 2011चा नियम आम्हाला सांगताय. गोरगरिबांना दाखवा ना, गोरगरिबांना द्या ना. आता ज्यावेळी तुम्हाला गोरगरिबांनी घरी बसवलं आणि एक सच्चा कार्यकर्ता, त्यांना त्यांच्या जवळ असणारा झोपडपट्टीमध्ये राहणारा कार्यकर्त्याला सेवा करायची संधी दिली, त्यांच्या हक्काची घरं मिळवून देण्यासाठी संधी दिली, त्यावेळी तुम्हाला आठवतं 2011? 2011 तर तुम्ही होता ना. मग का नाही दिली लोकांना? आणि तुम्ही सांगताय ना चौकशी होऊ द्या ना. सुभाष यादव कोण आहे चौकशी करा ना. सुभाष यादव कोण आहे चौकशी करा. चौकशी करा. सुभाष यादव कोण आहे? सुभाष यादवकडे 54 कागदपत्र कुठून मिळाले? त्याच्यामध्ये तौफिक नावाचा माणूस कोण आहे? तौफिक नावाच्या माणसावरती 11 का 12 रूम आहेत, हे कुठून आले? चौकशी करा. एक महिला देखील आलेली होती, त्या महिलेला समोर काढण्यात आलेलं. तिने असा दावा केलेला की 5 वर्षापूर्वी मला चावी देण्यात आलेली, अद्यापही मला घराचा ताबा दिला गेला. 4 वर्ष झाले असते किंवा 5 वर्ष पण झाले असते. पूर्वी या सरकारच्या अगोदर जे सरकार होतं त्यांनी 92 ना रे किती लोकांना चाव्या दिल्या? 93 लोकांना चाव्या दिलेल्या होत्या. आणि त्या घाईघाईमध्ये चाव्या दिल्यानंतर आचारसंहिता लागली, लोकसभेची आचारसंहिता होती, त्यामुळे ती यंत्रणा तशीच थांबली गेली. परंतु त्या 93 लोकांना बिल्डिंग राहण्याच्या योग्य नव्हती, त्यामुळे त्यावेळेस त्या चाव्या देऊन लोकांना राहण्याच्या योग्य नसल्यामुळे लोकही गेली नाहीत आणि त्या ठिकाणी ताबा देता आला नाही, कारण धोकादायक बिल्डिंग होती, त्यामुळे देता आले नाही. परंतु ही लोक माझ्या विभागातले आहेत, माझे आहेत, त्या लोकांमुळेच मी आमदार आहे याची जाण मला आहे. आणि म्हणून त्या 93 लोकांना सुद्धा घर या 1 मे पर्यंत त्यांनी स्वतःचं घर त्यांना द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून पूर्ण करून देतो. या सगळ्या एसआयटीच्या प्रकरणात किंवा जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे किंवा याला राजकारण देखील म्हणतात, पण यामुळे कुठेतरी 2 गोष्टी घडतात. एक तर ज्या ठिकाणी एटीएममध्ये हे पुनर्वसन होत आहे त्या इमारती अतिशय दुरावस्थेत होत चाललेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते रखडल्यामुळे आता पुन्हा तुम्हाला 85 कोटी रुपये तिथे खर्च करावे लागले, त्या इमारती बनवाव्या लागल्या. पुन्हा जर अशा प्रकारच्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये सगळं प्रकरण अडकलं तर पुन्हा हा कोट्यावधीचा खर्च होईल, पुन्हा
पुन्हा इथल्या रहिवाशांचं जे पुनर्वसन आहे ते पुढे ढकललं जाईल. विमान स्थळ रुंदीकरणाचा जो प्रश्न आहे तो देखील अशा प्रकारे मार्गी लागणार नाही. कुठेतरी चालना मिळत होती, तिला पुन्हा खीळ बसण्याची शक्यता आहे. कोट्यावधीचा खर्च देखील होतो. आपण या यंत्रणेची चौकशी सुरू असताना चौकशी करत असताना विनंती करणार आहे की जे पात्र झालेले आहेत त्यांना त्यांचं हक्काचं घर द्या. जे अनिर्णित आहेत, जे अपात्र आहेत, आजच्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना घर द्यावं. आणि ते घर देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करणार आहे. आणि मला विश्वास आहे की यंत्रणेची चौकशी तिकडे सुरू असेल. इकडं महाराष्ट्र शासनाच्या वतीने या गोरगरिबांना याचं हक्काचं घर देण्यात येईल. काही करून कुठंतरी लोकांचा गैरसमज न होता चौकशीसह त्यांना घरं देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये त्यांना आज जाग आली. याच्यामध्ये जर ज्यावेळेस ही स्कीम एका विकासकाला दिली, त्या विकासकाने 20,463 स्क्वेअर मीटर त्याचा TDR घेतला. त्याच्यानंतर त्यावेळेच्या सरकारशी सहमत करून 1,62,755 स्क्वेअर मीटरचा TDR घेतला. आणि त्या TDRच्या माध्यमातून गार्डन देणे होतं, हॉस्पिटल देणं होतं. कुठलंही दिलं गेलं नाहीये. हे जर होतं तर त्यावेळेस असणारा मंत्री, त्यावेळेस असणारा सरकार त्या बिल्डरच्या विकासकाबरोबर फिरत होते, हॉटेलमध्ये पार्टी करत होते. मग त्यावेळेस गोरगरिबांचं हॉस्पिटल नाही दिसलं, गोरगरिबांना गार्डन नाही दिसलं. शासनाचा 20,000 आणि 1,62,000 1,82,000 ते 83,000 स्क्वेअर मीटर TDR घेतला. त्याच्यानंतर त्या विकासकाने महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे एक सदनिकाच्या पाठीमागे 4 लाख रुपये डिपॉझिट भरायचे 10 वर्षाच्या मेंटेनन्ससाठी. 4 लाख रुपये. मला सांगा, आता त्या ठिकाणी ह्यांनी सांगितलं की आम्ही 18,000 घरं बांधली. 10,092 का 93 घरं आहेत. 10,000 जरी घरं पकडली आपण तर एका घराला, एका सदनिकेला 4,000 डिपॉझिट त्या विकासकाने शासनाला भरायचे. आजपर्यंत 1 रुपया भरला नाही. का नाही त्या शासनाने त्याच्यावरती कारवाई केली? का शासनाचे मंत्री त्याच्यावर फिरत होते? का विकासक येऊन घरी बसत होता? का विकासक आणि मंत्री हॉटेलमध्ये पार्टी करत होते? का त्या विकासकाबरोबर पक्षातले भडवे लोक, दलाल लोक का त्याच्याबरोबर फिरत होते? त्याची चौकशी करा. त्याची चौकशी होते ना. एवढा मोठा घोटाळा आहे हे तुम्ही सांगताय ना. तो 54 रूमचा घोटाळा सांगण्यापेक्षा हा 1,82,000 स्क्वेअर मीटर जो TDR घेतला तो घोटाळा सांगा ना लोकांसमोर. कुठे लोकांचं हॉस्पिटल? 650 बेडचं हॉस्पिटल आहे. परवा मी चावी वाटपाच्या प्रसंगी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हे 650 बेडचं हॉस्पिटल जैसे थे असं घेऊन महानगरपालिकेच्या वतीने माझ्या लोकांना हॉस्पिटल बनवून द्या. क्या लग रहा है आपको TDR जो घोटाला हुआ था पिछली सरकारों में कांग्रेस के राज्य में, क्या उसकी जांच की इंक्वायरी होनी चाहिए आपके अनुसार? मी तर मागणी करतो ना. त्यांनीच मागणी केलेली आहे, आपण तर नाहीये. विरोधी पक्ष नेतेच सांगतायत. विरोधी पक्ष नेते जे सांगतायत ना की त्या योजनेमध्ये जो पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने जे दिलेला ठेका आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय. भ्रष्टाचार झालाय तुम्ही सांगताय ना, तो चौकशी करा ना. TDRची देखील मागणी करणार. TDRची पण मागणी नाही. त्या स्कीम मध्ये, त्या प्रकल्पामध्ये जेवढा भ्रष्टाचार झालेला आहे त्या प्रकल्पामध्ये त्या ठेकेदाराला घेऊन जेवढे बोगस पेपर बनवलेले आहेत, गोरगरिबांचे रूम 3 लाखापासून ते 5 लाखापर्यंत विकत घेतलेले आहेत, बोगस फसवलेलं आहे, ते सर्व चौकशी करा. आपको जिसने बताया वो आधा बताया. लोगों को फंसा के अगर ये गाँव गए, इनका रूम बंद है तो जो बंद दिखा और अपात्र कर दिया.
और वही इनको गांव से आने के बाद वही भड़वे लोग दलाल लोग बोलते हैं चलो हम पात्र करके देते हैं, 3.5 लाख रुपए लिया, 50 और 60 हजार नहीं, 3.5 लाख रुपये लिया. माझी तुमच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की या यंत्रणेमध्ये जे शासकीय अधिकारी अडकलेले आहेत, ज्या शासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे ते सूर्यवंशी जे समक्ष अधिकारी आहेत, सक्षम अधिकारी आहेत, त्या सक्षम अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. गोरगरिबांकडून 3.5 लाख रुपये जे घेतलेले आहेत त्या उपजिल्हाधिकारी अतिक्रमण, अतिनिष्करण आणि सक्षम अधिकारी, प्राधिकरण अधिकारी याची चौकशी झाली पाहिजे. त्याचं नाव आहे प्रदीप सूर्यवंशी, बरोबर ना रे? प्रशांत सूर्यवंशी. प्रशांत सूर्यवंशीची चौकशी झाली पाहिजे आणि मग आपल्या समोर सर्व येईल की प्रशांत सूर्यवंशीकडे सुभाष यादव आणि त्याची लिंक कुठपर्यंत आहे हे सर्व आपल्याला कळेल. म्हणून माझे आदरणीय मुख्यमंत्री असेल, यंत्रणा असेल, चौकशी यंत्रणा, या लोकांना सर्वांना विनंती आहे की प्रशांत सूर्यवंशी जो आता अधिकारी आहे त्याला संपूर्ण पात्र अपात्र करायची जिम्मेदारी दिलेली आहे, त्याची चौकशी करून लोकांसमोर वस्तुस्थिती मांडा. आर्थिक गुन्हे शाखेला असं काही पत्र वगैरे व्यवहार करणार आहात का आपण किंवा यंत्रणांकडे आपण पत्र व्यवहार करणार? मी यंत्रणेकडे न जाता माझं सरकार आहे, माझे मुख्यमंत्री आहेत, माझ्या पक्षाचेच नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जेवढ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेने सखोल चौकशी करून जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. एक कन्फ्युजनला येऊया, तुम्ही काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा देता? मी आपल्याला माझ्या बोलण्यामध्ये कुठेही नाव घेतलेलं नाहीये. मी आपल्याला हेच सांगितलं, माझ्या महाराष्ट्र सरकारमध्ये, माझ्या महाराष्ट्र सरकारचे विरोधी पक्ष नेते ज्यांना अर्धवट माहिती आहे, महाराष्ट्र सरकार चालवत असताना विरोधी पक्षाला पण सर्व ज्ञान असलं पाहिजे. त्यांना अर्धवट माहिती आहे. त्यांच्या बाजूला जे लेफ्ट साईडला बसलेले होते त्यांनी खोटी माहिती दिली, अर्धवट माहिती दिली. म्हणून माझं कर्तव्य आहे या लोकांच्या आशीर्वादाने शासनासमोर खरी माहिती मांडण्यासाठी मला लोकांनी पाठवलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्यांना पाठिंबा देत असताना त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्याकडे अर्धवट माहिती आहे. पूर्ण माहिती TDR बसून ते कालच्या 54 स्टॅम्प पेपर पर्यंत चौकशी करावी आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल लेफ्टवाला राईट जेलमध्ये जातोय का राईटला जे उभे राहिले होते जेलमध्ये जात आहेत ते आपल्याला कळेल. आदरणीय मुख्यमंत्री साहेब उद्या माझ्या विभागात येत आहेत. मी त्यांच्याशी चर्चा पण केलेली आहे. हे ज्यावेळेस प्रकरण झालं त्यावेळेस आदरणीय साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीचे बोगस काम चाललेलं आहे. आपण गोरगरिबाला घर देतोय, गोरगरिबाला घर देण्यासाठी मी त्यांच्या समोरच सभागृहामध्ये सांगितलं होतं की माझ्या लोकांना घरं नाही दिली तर आज शेवटचं भाषण असेल, सभागृहात बोललो. आणि म्हणून शासन जागं झालं आणि जे 2008-9 पासून लोकांना हक्काची घरं मिळाली नव्हती ती घरं मिळायला सुरुवात झाली. आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या माहितीसाठी ही सर्व माहिती तुमच्या समोर दिलेली आहे. माझी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वडेट्टीवार असतील, मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल, यांना विनंती आहे की गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर द्यावं. आणि विरोधी पक्ष नेते यांना विनंती आहे की या ठिकाणी कुठे गेलं त्या धुरी ते नोटीस द्या. शिवाजी श्रीधर धुरी, माझी विरोधी पक्ष नेत्याला विनंती आहे, कुणाची चौकशी करा नका करू, ही चौकशी करा. हे धुरी यांचं हक्काचं घर आहे, कुणाच्या बापाचं नाहीये. आणि मी ज्यावेळे 1997ला नगरसेवक होतो त्यावेळेपासून हे पक्षाचं काम करतात. त्यांना मी चांगलं ओळखतो.
त्यांचं स्वतःचं घर आहे, कागदपत्र शासनाच्या नियमाप्रमाणे दिलेले आहेत. कुठल्या तरी गरीबाला त्याची इज्जत लोकांसमोर मांडू नका. ते लोक काल बसून टेन्शन मध्ये आले, त्या मावशीला बीपी वाढला. यापूर्वी पण काही लोकांना खोटे पेपर दिले, 2 माणसं अटॅक येऊन गेले. त्यावेळेस विरोधी पक्ष नेत्यांना विनंती आहे की वस्तुस्थिती पहा. जो कोण डावीकडे बसलाय, लेफ्ट साईडला आपल्या फिरतोय, तो खोटी माहिती देतोय आणि त्याच्यावरती गोरगरिबांची इज्जत चव्हाट्यावरती आणू नका. त्यांचं पण समाजात नाव आहे, त्यांच्या गावी नाव आहे. त्यामुळं शिवाजी धुरी यांचं हे सर्व कागदपत्र हे ओरिजिनल आहेत, खरे आहेत. आणि त्यांना जर विरोधी पक्षनेत्याला वाटत असेल याची चौकशी करावी, तर त्यांनी स्वतः हे एकच चौकशी करून पहा, दूध का दूध, पाणी का पाणी कळेल. थँक्यू. 2 दिवसापासून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्याबरोबर माजी पालकमंत्री लक्ष्मीकांत यांनी एक पत्र दाखवलं, त्यामध्ये स्त्रियांचा उल्लेख होता. काल देखील तुम्ही त्यांना तिथे प्रतिप्रश्न केला होता, मात्र फारसं उत्तर मिळालेलं नाही. नेमकं हे प्रकरण काय आहे? पात्र अपात्रतेच्या फेऱ्यामध्ये तुमचं नाव येत आहे की काय? परवाच्या दिवशी रात्री आम्हाला फेसबुकच्या याच्यावर माझ्या मिस्टरांचं नाव आलं. मग आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं की नसीम साहेब तिथे येणार आहे. मी स्वतः तिथे गेले. मी त्यांना म्हटलं की माझी सासू आज 60 वर्ष झाली इथे राहते. माझ्या मिस्टरांना 50 वर्ष स्वतः झाली त्यांना. हां, 50 वर्ष त्यांना झाली. हां, मग तुमच्या हिशोबाने आमचं घर अपात्र आहे, एवढाच प्रश्न आमचा आहे. आम्ही आज इकडे राहतोय आणि एवढे जुने पेपर आहेत आमच्या सासऱ्यांच्या काळांपासूनचे. मग आमचं अपात्र घर. ते म्हणतात की तुमचं आम्ही नाव नाही घेतलं, फक्त एक नमुना म्हणून दाखवलेलं. तुमचं नाव नाही, तुमचं घर हे अपात्रच आहे. बस आम्हाला एवढाच प्रश्न होता त्यांच्याकडे. पण त्याच्यात आमचं किती नाव गेलं, सगळे चर्चा झाली आमची सगळीकडे. मग आमचा हाच प्रश्न होता आणि आम्हाला मामांना विश्वास होता, म्हणून आम्ही ही गोष्ट मामांना सांगितलं की मामा असं घडलंय. मग ह्याच्यात झालं, मिळेल आम्हाला सगळं. मामांवर आमचा तेवढा विश्वास आहे की आम्हाला आमचं घर मिळेल. पण नाव गेलं ना आमचं. किती वर्ष आम्ही अगदी राहतोय. मला स्वतःला लग्नाला 20 वर्ष झाली, माझी सासूला 60 वर्ष झाली. ज्यांना माहिती नाही ती लोक तर प्रश्न उचलणार नाही या गोष्टीवर. हे लोकांचं घर अपात्र कसं झालं, बस आमचं हा घेण्याचा विषयच नव्हता. तुम्ही चोर आहात असं डिक्लेअर झालं. हा, मग तुमच्या समाजामध्ये, तुमच्या गावी आता आमच्या घरी कोणी झोपलं नाही. म्हणजे जी गोष्ट आमची आहे त्याच्यासाठी तुम्ही त्रास काढायचे का? म्हणून नसेल आम्ही आरोपी असेल तर आम्हाला पिंजऱ्यात उभे करा, पण आम्ही आरोपी नसताना तुम्ही आम्हाला पिंजऱ्यात उभं करता, मग ते आम्हाला वाईट वाटणं. आणि माझ्या सासूच्या त्या दिवशी रात्रभर भीती वाटते. त्यांना जर काय झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं? हा, मी विचारलं. तुम्ही सरळ सरळ माझ्या मिस्टरांचं नाव घेतलं. तुम्ही नुसतं असं बोलला, रूमचा नंबर सांगितला, बिल्डिंगचा नंबर सांगितला, तुम्ही लोकांनी किती डिटेल सांगितलं आणि तुम्ही म्हणता की आम्ही फक्त नमुना दाखवला. नमुनामध्ये तुम्ही फक्त नंबर पण सांगू शकला असं. एवढं आमचं नाव डिक्लेअर करायची गरज नव्हती तुम्हाला. शासनाकडून काय मागणी आहे? शासनाकडून मला एवढंच म्हणणे आहे की माझं घर हे लिगल आहे आणि माझं घर मला भेटावं. आणि त्या गोष्टी भेटलंय आम्हाला चावी. मामांनी पद्धतशीर आमचं सगळं करून आम्हाला आमच्या चाव्या दिल्या आहेत. अच्छा, आपको पात्रता के नाम पे कहीं आपको पैसा देना पड़ा? नहीं, कहाँ पे भी हम लोग ने पैसा दिया नहीं, कुछ हम लोग कुछ नहीं, कुछ भी नहीं हुआ ऐसा. जो हुआ है मामा ने जो किया है चावी के हिसाब से जो सबको मिला है वैसा ही हमको मिला है. नॉर्मल जो हुआ है नॉर्मल हुआ है. जो परसों से ही ये सब हुआ उतना ही. म्हणजे आम्हाला साहेब माहितीच नाही कोणी हे केलं, काय केलं, काहीच आम्हाला काहीच नाही. आणि ही गोष्ट घडेल हे आम्ही स्वप्नात विचार केला. खूप बसला धक्का. त्याचा मिस्टर कामावर होते, मी मोबाईलवर बघितलं, त्यांना मी कळवलं, सासूला सांगितलं. सगळी घरात रात्रभर आम्ही डिस्टर्ब होतो. पण थोडं तरी यांना मी तुमच्या आणि मी त्यांना सांगू इच्छिते की असं कोणाचंच करू नका. सगळ्यांचं पहिलं सगळ्यात मोठं त्यांचं घर असतं. घर हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या एक दिवसात आम्ही अनुभवलं की जेव्हा हातातनं घर जातं तेव्हा माणसाला काय वाटतं हे मी अनुभवलं.